हल्ली द्वेष वाढत चाललाय आणि सहनशीलता कमी होत चालली आहे। ही कमी होणारी सहनशीलताच कधी कोणत्या वळणावर काय विपरीत घडवेल हे कोणीही सांगू शकत नाही। आल्या दिवशी कुठे ना कुठे मन सुन्न करणाऱ्या घटना घडतात। टोळींची भांडणं असू द्यात, गोळीबार, गँगवॉर या सगळ्या गोष्टी दुर्दैवी असल्या तरी त्याचं फारसं मनाला वाईट वाटत नाही। पण जेव्हा नात्यातल्याच नात्यात खून केला जातो, घरातल्या घरातच कोणीतरी जीव घेण्यासाठी प्लॅनिंग करतो, तेव्हा मात्र मनाला हादरा बसतो। आणि अशी घटना हल्ली देशभरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत। असंच काहीसं घडलंय आपल्या महाराष्ट्रात। एका मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी म्हणजे धोंडीराम भोसले यांनी त्यांच्याच मुलीचा म्हणजे साधना भोसले हिचा खून केल्याची घटना सगळीकडे चर्चेत आली आहे। आणि या खुनाचं खरं कारण मार्क्स कमी मिळाले असं सांगण्यात येते, पण या घटनेची दुसरी बाजू देखील आहे। आणि ती दुसरी बाजू नेमकी काय आहे, नेमकं त्या रात्री काय घडलं होतं, दोघा बापलेकीमध्ये नेमका वाद कशावरून झाला होता, याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। ज्या भोसलेंची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे त्या भोसले कुटुंबियांना चांगला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे। म्हणजे आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते माध्यमिक शिक्षक धोंडीराम भोसले यांचे वडील एका शिक्षण संस्थेचे मोठे पदाधिकारी होते। तर दुसरीकडे धोंडीराम भोसले हे गावातल्याच हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते। आज कुटुंबातील इयत्ता 10वी मध्ये पहिली आलेल्या साधनाने 12वी नंतरच्या परीक्षांमध्ये हॉस्टेलमध्ये राहून तयारी करायचं ठरवलं होतं। आटपाडी तालुक्यातील लेलकरंजी इथं माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या धोंडीराम भोसले यांची कन्या साधना ही आटपाडीमध्ये इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत होती। गेल्या 3 वर्षांपासून ते आटपाडीमध्ये राहून कॉलेजचं शिक्षण घेत नीटची तयारी करत होती। विशेष म्हणजे 10वीचं तिचं शिक्षण गावातल्याच हायस्कूलमध्ये झालं होतं। अभ्यासात चांगली असल्यामुळे 10वीत तिचा पहिला नंबर आला। अर्थात पहिला नंबर आल्यानंतर तिच्याबद्दल कुटुंबाच्या मनात मोठा अभिमान तयार झालाच, पण त्या अभिमानासोबतच तयार होत गेलेली ती मोठी मोठी अपेक्षा आणि मोठी मोठी स्वप्न, त्या स्वप्नाच्या ओझ्याखाली साधना शक्य होईल तितका आपला प्रयत्न करत होती। खरं तर स्वप्नांचं ओझं हे कधीच दिसत नाही आणि ते दाखवलं सुद्धा जात नाही, पण ते ओझं मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच अंतःकरणाला जड करत असतं। अशातच घरातल्या एका छोट्याशा कार्यक्रमासाठी साधनाला हॉस्टेलमधून घरी म्हणजे त्यांच्या गावी नेलकरंजी इथं बोलावून घेतलं। परीक्षेची तयारी म्हणून तिच्या कॉलेजमध्ये काही चाचण्या घेतल्या जात होत्या। त्यातल्याच एका चाचणीमध्ये म्हणजे टेस्टमध्ये तिला कमी गुण मिळाले। अर्थात ही गोष्ट तिच्या वडिलांना माहिती झाली आणि घरात आल्यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली। यावर शिक्षक असलेल्या वडिलांनी त्यांची नाराजी व्यक्त केली। ती नाराजी व्यक्त करत असताना त्यांचा राग वाढत गेला आणि शुक्रवारी रात्री जवळपास 9:30 वाजेच्या आसपास तिचा बेदम मारहाण करण्यात आली। धोंडीराम भोसले यांनी घरात असणाऱ्या जात्याच्या लाकडी खुंट्यानं तिला मारहाण केल्यामुळे ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली। आता हे खरं असलं तरी जेव्हा मिळालेल्या गुणाबद्दल चर्चा चालू होती तेव्हा एक गोष्ट साधनाकडून घडली आणि कदाचित त्यामुळेच तिच्या वडिलांचा राग वाढत गेला असावा। म्हणजे कमी गुण मिळाल्यामुळे नाराज असलेल्या वडिलांनी मी इतके पैसे लावतो, खर्च करतो, तुला इतके कमी गुण मिळत असतील तर कसं होईल, पुढे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन वगैरे कसं मिळेल या संदर्भात ते बोलायला लागले। याच गोष्टीचा राग साधनाला आला आणि साधनाने देखील उलट उत्तर देत असं म्हटलं की तुम्ही मेहनत करत होता, तुम्ही तयारी करत होतात, मग तुम्ही कुठे कलेक्टर झालात, तुम्हीही शिक्षक झालात। अर्थात या अशा बोलण्याने तिच्या वडिलांचं मन दुखावलं गेलं। त्यांना त्या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि त्या रागातून त्यांनी तिला मारायला सुरुवात केली। खरं तर कदाचित तिचं म्हणणं हे बरोबर आहे की चूक हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो, पण शिक्षक मुख्याध्यापक असणाऱ्या व्यक्तीचा अपेक्षा त्यांच्या मुलांकडून मुलीकडून अधिकाधिक वाढलेल्या असतात। कारण गाव पातळीवर तो शिक्षक सगळ्या गावासाठी अत्यंत हुशार माणूस असतो आणि त्या हुशार माणसाने आपल्या मुलालाही हुशार बनवावं अशी देखील अपेक्षा सगळ्यांचीच असते। आणि त्याच शिक्षकाच्या आतमध्ये एक वडील सुद्धा लपलेला असतो आणि तो वडील त्याच्या मनातल्या सातत्याने सांगत असतो की सगळ्यापेक्षा माझा मुलगा, माझी मुलगी हुशार असावी। आणि तसं झालं तर त्या शिक्षकाबद्दलचा मान प्रत्येकाच्या मनात दुपटीने वाढलेला असतो। त्यांना सगळीकडे आदर मिळतो आणि त्यातून त्यांची एक इमेज तयार होते। अशात त्या इमेजला जर धक्का लागला तर ते त्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन होत नाही। आणि त्याचाच एक उदाहरण कदाचित ही घटना सांगता येईल। खरं तर तिला इतकं मार लागल्यानंतर तिला लगेच दवाखान्यात नेण्यात आलं नाही। म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी ती बेशुद्ध दिसली आणि बेशुद्ध परिस्थितीत आढळल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आलं। अर्थात दवाखान्यात गेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं। अर्थात त्या मृत्यूच्या पाठीमागचं कारण गंभीर होतं हेच दिसतंय, कारण साधनाचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिला संपूर्ण अंगभर बेदम मारहाणीची झालेली इजा अत्यंत गंभीर असल्याचं बोललं जाते आणि त्यातूनच तिचा मृत्यू झाला असल्याचंही सांगण्यात येते। शनिवारी रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मुलीला मारहाण करून तिचा खून केल्याच्या प्रकरणात साधनाच्या आईने म्हणजेच प्रीती धोंडीराम भोसले यांनी त्यांच्या पतीविरोधात म्हणजे धोंडीराम विरोधात आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली। त्यानुसार आटपाडी पोलिसात रविवारी सकाळी धोंडीराम भोसले यांच्यावर खुनासह
ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015च्या कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यानुसार धोंडीराम भोसले यांना अटक देखील करण्यात आली। धोंडीराम भोसलेला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। अर्थात फक्त चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा क्षुल्लक कारणावरून गंभीर मारहाण करून मुलीचा बळी घेण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। त्यावर विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते। विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुंटीने मारहाण केल्यानंतर तिला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती आणि अशा परिस्थितीत तिला रुग्णालयात उपचारासाठी नेणं अत्यंत गरजेचं होतं, पण तसं झालं नाही। तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं नाही। उलट दुसऱ्या दिवशी सकाळी साधनाचे वडील योगा दिन साजरा करण्यासाठी शाळेत गेले होते आणि घरी आल्यानंतर साधनाच्या वडिलांनी ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। जर रात्रीच उपचारासाठी रुग्णालयात नेलं असतं तर कदाचित ती वाचली असती, असंही अनेक जण म्हणत आहेत। 10वीत जवळपास 95% गुण घेणारी साधना आवाजावी अपेक्षेची शिकार झाली। हेच तिच्या आयुष्याचं एक अंतिम सत्य सांगता येईल। मारहाण करणं, हात उचलणं, हिंसा करणं हे कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठा गुन्हा आहेच, पण यामध्ये आवाजावी अपेक्षा, यातून झालेली अमानुष मारहाण ही एक बाजू आणि वडील मोठ्या कष्टाने शिकवत आहेत। आपल्यावर जी वेळ आली ती वेळ आपल्या लेकरावर येऊ नये असा विचार करणाऱ्या वडिलांबद्दलच वडील कुठे कलेक्टर झाले असा तिने ठेवलेल्या अप्रोचकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।